कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये दीपा बस. इथं नाही येणार कोण. नाही नाही, ही केबिन आहे माझं. साहेब ऐका ना, माईकच्या माझ्याकडे काम नाही होणार. साहेब अहो लय डेंजर आहे, लय बेकार अडकन मी याच्यात. साहेब ऐका ना, तुम्हाला माहिती आहे ना माझे एवढी गाड्या अवघड पावतोय ती मी एकदम मामूली इन्सर, एकदम मामूली इन्सर. माझ्या हे करून घेऊ नका, मला काही नका सांगू, मला इथं जाऊ द्या. तू पाच मला जाऊ दे. दीपा दीपा अगं हळू 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 हळू. एक केबिन आहे माझं, इकडे कोण पण येऊ शकतं. तू शांत हो की जरा. मी शांत राहते, पण मला भीती वाटू राहील, त्याचं काय करू मी. साहेब ऐका ना, तुमची ती बायको आहे ना त्या मॅडम, अहो त्या लय मोठ्या आहेत त्या. अहो त्या लयच मोठे आहेत. त्या गाडीतनं उतरल्या ना की अशी माणसं त्यांच्या मागं पुढे करतात, काय काय प्रश्न विचारतात. अगं बाय बाय, नाही साहेब माझ्याकडनं नाही जमणार. आणि तुम्ही एका दिवस माझ्यासोबत नसलं मग मी उत्तर काय देऊ. नाही नाही, मला जमायचंच नाही. तू ऐक, मला जाऊ द्या घरी माझं. दीपा ऐक जरा माझं. नाही साहेब तुम्ही ऐका माझं. तुम्हाला कळू राहिलं का मी काय बोलू राहिले ते. साहेब तुम्ही शांत डोक्याने ऐका. एका दिवस त्या लोकांनी मला प्रश्न विचारले आणि मला त्याचं उत्तर चालू नाही, आणि तुम्ही पण आजूबाजूला नसाल, आणि त्या लोकांना कळलं का मी खोटी आहे. मग मला जेलमध्ये टाकतील. माझी जेल नाही, मला जाऊ द्या साहेब इथं. असं काय होणार नाही, तू ऐकून घे की माझं. साहेब तुम्ही ऐका, तुम्ही इथं बसा आणि शांत डोक्याने विचार करा. तुम्ही मला सांगा मी काय करू. नाही साहेब जाऊ दे, मला ऐका तुम्ही माझं. ऐकलं शांत डोक्याने. आता माझं एकदा नाही प्लीज, माझं एकदा ऐक. प्लीज ऐक माझं. उधर पाणी पी. हळू. अजून नाही. तू खाली उतर आधी. कोणतरी गेली इकडं. खाली उतर, बघ तिच्या खाली. ऐक नाही, ऐक नाही, नीट उभी राहा, नीट उभी राहा. कोणतरी येईल बघेल म्हणून, बाकी नाही काय. आता मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक. हे बघ, बाहेर पत्रकारांसमोर तू आप्पी म्हणून उभी राहिलीस, म्हणजे सगळ्यांनी तुला आप्पी म्हणून बघितले. हा मग आता जर बाहेर जाऊन तू तुझी खरी ओळख सांगितलीस तर तपासाची दिशा फिरवल्या अंतर्गत हा गुन्हा आहे. तुला अटक होऊ शकते. अटक मला तुम्ही सांगू राहिले म्हणून मी हे काम करू राहिले. मला कसं काय अटक होईल. कुणाला माहिती, मी सांगू राहिलो म्हणून तू करू राहिली. आपल्या दोघात नाही. हा मी सांगतोय म्हणून तू हे सगळं करतेस, त्याचा काय पुरावा आहे का ते. दीपा दीपा समजून घे तू. आप्पी ही पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे, लय मोठी पोस्ट आहे. तिचा ऍक्सिडेंट म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तू जर आता बाहेर जाऊन सांगितलंस ना की मी आप्पी नाही, मी नाटक करते, मी खोटी आहे, लोक काय म्हणतात माहिती का तुला. तर लोक तुला असं म्हणतील की आप्पीचा ऍक्सिडेंट तूच घडून आणलायस, तुला कलेक्टर व्हायचं होतं म्हणून. लागली. ऐका ना साहेब, मी पाया पडते तुमच्या, मी हात जोडते, मला इथनं जाऊ द्या. हो माझ्या बसची बातच नाही. ऐका ना साहेब, मला खरंच इथनं जाऊ द्या. मी उगाच तुमच्या नादाला लागले, मला नाही राहायचं साहेब, इथनं जाऊ द्या. हो मला. दीपा मी काय सांगितलं तेवढं आठव. मी सांगितलंय तेवढंच आठव. हे बघा दीपा, आपण चालण्यापासून सुरुवात करू. नॉर्मल तू एक काम कर, मला जरा चालून दाखव बरं. बरोबर आहे, असंच नाही चालायचं आपल्याला. नॉर्मल ये की परत परत कर, ये की. आता हे बघ, हे सोड, हे नाही जात कुठं. सोड हे, सोड 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 सोड. हात मोकळा ठेवायचा. मी तुला चालून दाखवतो. साधं सिंपल आहे ग. हे बघ, हात इथे आहे ना, डाव्या पायाला उजवा हात ना. हे बघ, सिंपल आहे ना. चालून दाखव बरं. दीपा ऐक ना, ये ना इकडे, तुला सांगतो मी. कसं असतं माहितीये का, आपण चालतो बोलतो ना, त्याच्यावर परिणाम कशाचा असतो. आपण लहानपणापासून कुठल्या वातावरणात वाढलोय ना, त्याचा परिणाम असतो. आता तू कशी वाढलेली आहेस, बिंदास गावाकडची मुलगी आहेस ना तू.
तू म्हणजे स्वतःचा व्यवसाय करतेस, कुटुंब चालवतेस ना, त्यामुळे तू बिंदास आहे डोक्यानी, त्यामुळे तू तशी चालतेस. असं नाही. आता लक्षात ठेव की तू कलेक्टर आहेस, पूर्ण पुणे जिल्ह्याची कलेक्टर, लाल दिवा. तर डोक्यात ते ठेव, तुझं चालणं पण बदलणार. दीपे, लय नशीबवान आहेस तू. असं कोण सहज कलेक्टर होत नाही. साहेब दाखव चालून ती, दाखव चल. दाखवल ते. ये कलेक्टर डोक्यात ठेव, फक्त जमेल ते. कलेक्टर हा. ते फोटो मध्ये फाईल होती ना? फाईल असते ना, फाईल असते त्यांच्याकडे, फाईल असते हातात. बस दीपा, तू बस ये बस. राहिले मला जमून नाही राहिले तर फाईल नाही होत. असं नाही बसायचं. असं एकदम फटकळ मारून नाही बसायचं. थोडं व्यवस्थित, चार चौक आपल्याकडे बघतात, असं डोक्यात ठेवायचं आणि व्यवस्थित स्थिर बसायचं. हे पाय बी असं नाही बसायचं. दाद्या साहेब सांगते तसं कर. साहेब सांगा तुम्ही, जमतंय तिला. बरं ऐक ना, ते बसण्याचं आणि चालण्याचं आहे ना, ते जाऊ दे. तू आप्पी सारखं असं 2 ओळीचं भाषण देऊन दाखव बरं. साहेब ऐका ना, भाषण बाप जन्मात कधी केलं नाही. करावं लागेल ना दीपा. मी तुला सांगतो ना, साधं सरळ स्पष्ट सोपं आहे तेवढं सांगतो. हे बघ, प्रशासनाकडून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल. हा कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. सोपं आहे. प्रशासन तुम्हाला मदत करून राहणार, यो शब्द आहे. कलेक्टर अपर्णाचा. पप्पाचं नाव काय? सुरेश माने. सुरेश नाव आहे मानेचं पप्पाचं. अपर्णा, कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचा शब्द आहे. हा जमतंय तुला दीपा, तुला जमतंय. फक्त ते करून राहणार. तिथं असं नको. करणार इथं तिथं असं स्पष्ट बोल. जमल तुला. दीपे, काय कामाची नाही तू, काय जमत नाही तुला. हे? तू बोलतो का? बसतो खुर्ची. चालू दे. ऐका साहेब, हे नाही जमू राहिलं मला. तुम्ही सांगा, जमू राहिलं का? हे बघ, तुला जमणार नाही असं नाही, फक्त आता लगेच जमणार नाही. कळते का? मग आता काय करायचं तुम्ही सांगा. हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे. एका दिवसात काय तुला आप्पी होता येणार नाही. करेक्ट आहे. आपण एक काम करू, आपण सगळ्यांना सांगू की तुझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 दिवसांनी तुला शुद्ध आली आणि शुद्धीत आल्यावर तुला माहित नव्हतं तू कुठेस. आणि जर तुला लोक प्रश्न विचारायला लागले जास्त, तर त्यांना मी सांगेल की तुम्ही काय बाबा तिला प्रश्न विचारू नका, ती धक्क्यात आहे, जे काय विचारायचं ते मला विचार. हे फिक्स करून टाका. मग आता फिक्स करून टाकू ना. फिक्स करून टाका. मी काय म्हणते, पण ते कलेक्टर मॅडम सारखं ते नाही चालतं बोलते. त्याचं काय करायचं? ते लय अवघड आहे हो. साहेब ऐका, मी काय म्हणतो, 2 तास झाले आपण प्रॅक्टिस करतोय. एक काम करू, 2 दिवस आपण ट्रेनिंग करू. अरे नाही राजा, नाही बाबा, 2 दिवस कुठे ट्रेनिंग. मला आजच्या आप्पीला सगळ्यांच्या समोर घेऊन जायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.